चारही युगांमध्ये म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, कृतयुग आणि कलियुग या चारही युगांमध्ये अत्यंत सिद्ध असलेला अवतार जो स्मर्तृगामी आहे असा दत्तावतार आहे. कलियुगामध्ये या अवताराच्या उपासनेला तोड नाही. ही उपासना अत्यंत सोपी आणि फलदायी अशी उपासना आहे. दत्तांचे पहिले मनुष्य अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांचं नाव स्मरणीय आहे, वंदनीय आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र सगळ्यात पहिल्यांदी संस्कृत मध्ये लिहिल्या गेलं आणि त्यानंतर मग त्याचे इतर भाषांमध्ये रूपांतर झालेले आहे. आता श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रातील 14व्या अध्यायातील एक प्रसंग आपल्या समोर सादर करतो आहे आणि तो प्रसंग आहे दत्तदासाने सांगितलेलं दत्तचरित्र. हे चरित्र अत्यंत सोपं आहे, अत्यंत संक्षिप्त आहे, तरी पण अत्यंत प्रभावी आहे. आता हे अत्यंत सोपं असलेलं, संक्षिप्त असलेलं दत्तचरित्र प्रभावी का आहे याचे कारण आधी सांगतो. पहिलं कारण आहे शब्द हे ब्रह्म आहे. जर शब्द श्रद्धाभावाने, मनपूर्वक भक्तीने, आत्मीयतेने आणि आपल्या आराध्याला स्मरून म्हटलेले असतील तर साधे शब्द सुद्धा मंत्र होतात, सिद्ध मंत्र होतात. हाच या कथेचा मतितार्थ आहे. कथा बघूया. अवतरण चिन्हामध्ये जो भाग आहे तो श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रातील 14व्या अध्यायातून जसाच्या तसा मराठीमध्ये उद्धृत केलेला आहे. शब्द अधिक सोपे आहेत. बघा, पूर्वयुगात अनसूया आणि अत्री महर्षी या परम पावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परम ज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पीठिकापुरम मध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मंगल होऊ दे. किती सोपी कथा आहे, किती भावपूर्ण शब्द आहेत, साधे शब्द आहेत. पण दत्तदासांनी प्रथम दत्त आणि प्रथम मनुष्य अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांचं चरित्राची सुंदर अशी गुंफण केलेली आहे आणि प्रार्थना केलेली आहे विश्वात्मक देवाकडे
की श्रीपाद श्री वल्लभ दीन जन उद्धारक आहे आणि त्या दीन जन उद्धारक माझ्या प्रभूंच नित्य मंगल होऊ दे. दत्तदासांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही, हा त्यातला दुसरा भाव आपल्या लक्षात येईल. आणि हीच कथा दत्तदासांनी 53 वेळा कथन केली श्रोतृ वर्गासमोर. श्रोतृ वर्ग बदलत होता, पण दत्तदास हीच कथा 53 वेळा सांगत होते. आणि हे 53 वेळा पारायण झाल्यानंतर, या छोट्याशा कथेचं 53 वेळा पारायण झाल्यानंतर दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली असं चरित्र सांगतं. आणि श्रीपाद श्री प्रभू, श्रीपाद श्री वल्लभ प्रभू असं म्हणाले, विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास. दत्तदासाचं अंतःकरण कसं आहे? श्रीपाद श्री वल्लभ सांगतात आहे विशुद्ध अंतःकरण आहे. आणि विशुद्ध अंतःकरणाने भाव विभोर होऊन, तल्लीन होऊन माझं चरित्र सांगतो आहे. त्याने सांगितलेला, एकदा सांगितलेला कथाभाग हा एक अध्याय समजल्यास 53 अध्याय पूर्ण झालेले आहेत. गुरुचरित्रामध्ये पण 53 अध्याय आहेत. आणि यांनी दत्तदासांनी ही छोटीशी कथा 53 वेळा सांगितली, त्यामुळे त्याचं एक पारायण पूर्ण झालेलं आहे असं श्रीपाद श्री वल्लभांनी जाहीर केलं. त्याच्यावर अमृतदृष्टी टाकली आणि माझ्या 53 अध्यायाचे श्रद्धेने वाचन करणाऱ्या भक्ताला मिळणारे सगळे फलित हे दत्तदासाला द्यायला हवे असं श्रीपाद श्री वल्लभ प्रभू म्हणाले. अर्थ अत्यंत सोपा आहे. श्रद्धाभावाने तुम्ही कुठलंही नाव घ्या, त्याचं फळ हे तुम्हाला मिळतं. आणि फळ मिळण्यासाठी तुमच्या मनामध्ये तन्मयता असावी, भावविभोरता असावी, तुमचं मन हे त्या प्रभू चरणी लीन झालेले आहेत असावे. तर स्मर्तृगामी दत्त अवतार, मग तो दत्त प्रभू असो, श्रीपाद श्री वल्लभ असो, नृसिंह सरस्वती असो, शंकर महाराज असो, श्री स्वामी समर्थ महाराज असो, किंवा आणखी कोणताही दत्त संप्रदायातील अवतार असो, तो तुम्हाला पावन झाल्याशिवाय, तुमच्याकडे त्यांची कृपादृष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं या कलियुगामध्ये तरण शक्य प्राय आहे, नक्की होणार आहे. कारण दत्त अवतार हा सिद्ध अवतार आहे, तो 4 युगामधला अवतार आहे. आणि त्याचं नामस्मरण केल्यामुळे तो प्रसन्न होणारा अवतार आहे. म्हणून म्हणूया श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा.